सांग कुठलं बरं. या गोष्टीचं नाव आहे आईच्या प्रेमाची किंमत. एका गावात गोपाळ नावाचा मुलगा आपल्या आई बरोबर राहत होता. एकदा त्याला शाळेत जमा खर्च आणि हिशोब कसा ठेवायचा हा धडा शिकवला गेला. त्या दिवशी तो काही विचार करतच घरी आला. रात्री झोपायच्या वेळेस त्याने एक कागद हातात घेतला आणि त्यावर काही लिहून त्याने तो कागद आपल्या आईच्या उशीवर ठेवून दिला आणि मग स्वतः झोपून गेला. जेव्हा आई सर्व काम झाल्यावर खोलीत आली तेव्हा तिला हा कागद दिसला. आईनं तो वाचायला सुरुवात केली. त्यावर लिहिलं होतं, आईसाठी केलेल्या कामाचा हिशोब. 1. बाजारात जाऊन तेल आणण्याचं सेवा शुल्क ₹2. 2. संध्याकाळच्या स्वयंपाकात आईला मदत करण्याचं सेवा शुल्क ₹3. 3. आई काम करत असताना लहान बहीण चिंगीला सांभाळणं आणि तिच्या बरोबर खेळण्याचं सेवा शुल्क ₹5. 4. रात्री झोपताना बिछाना नीट करण्याचं सेवा शुल्क ₹4. एकूण बेरीज केल्यावर आईकडून यायचं सेवा शुल्क ₹14. आईनं तो हिशोबाचा कागद वाचला आणि ती स्वतःशीच हसली. झोपलेल्या गोपाळकडे प्रेमानं बघितलं आणि एक कागद उचलला. त्या कागदावर काहीतरी लिहून तो कागद तिनं गोपाळच्या उशीवर ठेवला. दुसऱ्या दिवशी गोपाळ उठला आणि त्यानं त्याच्या उशीवर ठेवलेल्या कागदाकडे पाहिलं. त्यानं तो कागद हातात घेतला आणि वाचायला सुरुवात केली. त्यावर लिहिलं होतं, गोपाळसाठी केलेल्या गोष्टींचा हिशोब. 1. जन्मापूर्वी 9 महिने गोपाळला पोटात सांभाळलं. सेवा शुल्क काहीही नाही. 2. अतिशय यातना सोसून गोपाळला जन्म दिला. सेवा शुल्क काही नाही. 3. आपल्या काळजाचा तुकडा समजून पालन पोषण केलं. सेवा शुल्क काही नाही. 4. गोपाळ आजारी पडल्यावर रात्र रात्र जागून त्याची सेवा केली, त्याला औषध दिलं. सेवा शुल्क काही नाही. 5. गोपाळला शिकून सवरून चांगला मुलगा बनण्यासाठी प्रयत्न केले. सेवा शुल्क काही नाही. सर्वांची बेरीज मिळून सेवा शुल्क फक्त गोपाळचं प्रेम, बाकी काही नाही. हा कागद वाचता वाचता गोपाळचे डोळे भरून आले. आईसाठी लिहिलेला कागद त्यानं फाडून टाकला आणि आईजवळ जाऊन तिला घट्ट मिठी मारली. आईने पण गोपाळसाठी लिहिलेला कागद फाडून टाकला. गोपाळच्या मनातली भावना शब्दात व्यक्त करण्याची गरजच नव्हती. त्याचे केवळ अश्रू पुरेसे होते त्याच्या मनातलं सांगायला. तर मुलांनो, या कथेतून आपल्याला हा बोध होतो की आईच्या प्रेमाची किंमत होऊच शकत